गाळे वाटपातील घोटाळा आणि प्रशासनाविरुद्ध विविध मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी व्यापाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे। संपाच्या पहिल्या दिवशी नागपूरच्या कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारातील संपामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार प्रभावित। घाऊक भाजी बाजारातील जय किसान व्यापारी वेलफेअर असोसिएशन विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे। भाजीपाल्यांची आवक बंद असल्याने किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला खरेदी करता आला नाही। कॉटन मार्केट उपबाजारात काही प्रमाणात भाजीपाल्यांची आवक झाल्याने किरकोळ विक्रेत्यांना काही प्रमाणात मालाची खरेदी करता आली। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे आडतीये आणि व्यापाऱ्यांनी सांगितले। जय किसान व्यापारी असोसिएशन यांच्या मी संस्थापक अध्यक्ष विनोद लोखंडे। आमची मागे अशी आहे, आमच्या काही अशा काही भरपूर साऱ्या काही मागण्या नाही, ज्या मागण्या आमच्या जायज आहेत त्याच मागण्यासाठी आम्ही उपोषणावर 15 दिवसापासून इथं बसलेलो, ना घरी गेलो ना कुठे आजूबाजूला। आमचे 24 तास कंटिन्यू 15 दिवसापासून धरणा आंदोलन बसलेले हो। शासन आणि प्रशासन यांचे दोघांचे पण डोळे अजून उघडलेले नाहीये। इथला कोणता इथे भेट द्यायला ना कोणता आमदार आणि ना कोणता खासदार आलेला आहे, ना या प्रशासकीय अधिकारी कोणी इथे आलेले आहे, ना शासकीय कोणी अधिकारी आलेले आहे। त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मार्केट आहे हा सब्जी मार्केट, आम्हाला त्याच्यामुळं बंद ठेवण्याचे आम्हाला आव्हान करावं लागलं। आणि हा एवढा मोठा आमच्या व्यापारी वर्ग आहे, अडत्या वर्ग आहे, यांनी पण सगळ्या असोसिएशनला आम्हाला सपोर्ट केलेला आहे। आणि बेमुदत बंदसाठी यांनी पण सगळ्या आपापल्या कास्तकारांना आपल्या व्यापाऱ्यांना सांगितलेलं आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। आमच्या मागण्या म्हणजे आमच्या मागण्या साहेब दोनच आहे, आम्हाला किरायाचे पत्र किरायेदार आम्हाला इथं बनायचं नाही आहे। कारण या 120 एकराच्या परिसरामध्ये कोणत्याच मार्केटला इथे 10 ते 12 मार्केट आहे, कोणत्याच मार्केटला यांनी किरायाने दिलेले दुकान किरायाने दिलेले नाही आहे। त्याच्यामुळं आम्हाला पण किरायाने दुकाने नाही पाहिजे। आणि दुसरा आमच्याकडे 470 जे अडत्या बंधू आहेत आमच्यावाले, त्यांच्यासाठी यांनी व्यवस्थित जागेचे नियोजन करायला पाहिजे। कारण की ते नियोजन आम्ही करू शकत नाही असोसिएशन मार्फत, कारण की यांनी त्यांना लायसन इश्यू केलेले आहे। तेच आमचं म्हणणं आहे की तुम्ही लायसन इश्यू केलेले आहे तर आमचे 470 जेवढे अडत्या बांधव आहे तेवढ्या लोकांना इथे यांची बसण्याची आणि व्यापार करायची व्यवस्था करून देण्यात यावी, एवढेच आमचे दोनच शब्द आहेत। भाऊ आगे बढ़ो।